बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे संभाजीनगरातून। संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। नाराज कार्यकर्त्यांनी भागवत कराड आणि अतुल सावे यांची गाडी रोखली। उमेदवारी न दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहायला मिळाला। इच्छुक उमेदवारांना तिकीट न दिल्यानं आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला। आमदार संजय केनेकरांकडून नंतर कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली। नाराजांची समजूत काढण्यासाठी संजय केनेकर दाखल झाले। आपल्या पदमपुऱ्यात कामगार आहे मयुरी वर्तुले, तिला आपण तिकीट दिलेलं आहे असं नसतं सर। तुम्ही आम्हाला जर म्हटले असते तुमचं काम कमी आहे, आम्ही मान्य केलं असतं। कुणाचंच काम कमी नसतं। टीमला निर्णय करताना एकाचं नाव एका रात्री तुम्ही निर्णय बदलतो काय हे? मग तुम्ही सांगायचं ना आम्हाला, आम्हाला विश्वास घ्यायचं होतं ना। आपण डायरेक्ट तिकीट कापली कशामुळे? बावनकुळे साहेब आल्यानंतर 9 जणांच्या टीम मध्ये आपला निर्णय झालेला आहे। तो 4 दिवसापूर्वी झालाय। आपल्याला पण माहित नाही, सर्वे करून झालेला आहे। तर तो आपण त्याचं विचारलं पाहिजे की मला सर्वेत मला किती मार्क होते का नव्हते, हे आपल्या घरात बोलायची गोष्ट आहे। पण हे ऐका ना तुम्ही प्रत्यक्ष दाखवायला पाहिजे असतं की हे तुमचं इथं लिस्ट मध्ये नाव नाही। आम्ही मान्य केलं, माझं तर टॉपवर नाव होतं, लास्टपर्यंत टॉपवर नाव होतं पक्षामध्ये। ऐका, जिथं त्या एका ज्या बाईचं कुठंच नाव नाहीये, कुठंच काही नाहीये, त्या महिलेला तुम्ही 2 घंटे आधी तिकीट देता। दरम्यान संभाजीनगरमधील भाजपच्या या राड्यावर वडेट्टीवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात। राडा तर होणारच आहे, कारण त्यांनी सर्वच पक्षामध्ये, आमच्याही पक्षामध्ये काही ठिकाणी उपरी लोक घेतल्याची चर्चा अनेक ठिकाणी तक्रारी येत आहेत। भाजपमध्ये सुद्धा तर हा मोठा प्रमाण आहे की बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्या गेली आणि त्यातून निष्ठावंतांना डावलल्याची चर्चा जोरात आहे आणि त्यातून झालेला हा उद्रेक आहे। निष्ठा सोडून पक्षातून बाहेर आलेल्या लोकांना भारतीय जनता पक्ष, आता काँग्रेसची स्थिती जी होती पूर्वी ती आता भाजपची आहे असं म्हणायला हरकत नाही। संभाजीनगरमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचं उपोषण। उमेदवारी न दिल्यानं भाजप कार्यालयातच उपोषणाला सुरुवात केली आहे। भाजप आमदार अनुराधा चव्हाण उपोषणस्थळी पोहोचल्या। उपोषणकर्त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न त्यांनी केले। मला यांनी जाणून बुजून जाणीवपूर्वक डावललेलं आहे। मी फोन केल्यानंतरही मला व्यवस्थित उत्तरं दिले गेली नाही। असं नाही म्हणायचं मला की मला त्यांच्याबद्दल काही निष्ठा नाहीये म्हणून। आम्ही निष्ठेनेच काम केलेलं आहे। आम्ही दल बदलू लोक नाही आहोत, आम्ही पक्षाचे लोक आहोत, पक्षाचंच काम करणार। पण याचा अर्थ असा नाही की पक्षाने वारंवार आमच्यावर अन्याय करावा, कारण 20 वर्षापासून नेहमी आम्हाला प्रत्येक गोष्टीला यांच्यासोबत भांडावंच लागतं। प्रत्येक वेळी महिलांनीच का भांडायचं? 50% आरक्षण दिलं ना तुम्ही, कोणासाठी दिलं तुम्ही 50% आरक्षण? महिलांसाठी दिलं होतं ना। मग महिला पदाधिकारी होत्या का कोणाच्या बायका, मैत्रिणी, आई, बहीण, वहिनी यांच्यासाठी होत? मग असं सांगायचं ना आम्हाला। त्यांच्या महिलांना तिकीट देणार नाही, नगरसेवकांच्या बायकांना तिकीट देणार नाही, त्यांनीच आम्हाला सांगितलेलं होतं। आणि त्यांनी आम्हाला फिरायला सांगितलं होतं ना। जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा आम्हाला सांगायला पाहिजे होतं, ताई तुम्हाला मिळणार नाही। आम्ही बसलो असतो घरी, आम्ही कशाला रिकामा वेळ घालवला असता? तुम्ही काय एकदा तिकीट दिलं म्हणजे विषय संपला का? हे मंत्री संत्री 5-5 वर्ष, 5-5, 7-7 टर्म राहतात। मग यांनी पण सोडवा, यांनी फक्त एकदाच लढवावी। हे कोणता मुद्दा, शिस्तीचा हा मुद्दा कोणता मांडला किशोर चितळे सरांनी? आता पक्षाने आम्हाला उमेदवारी न देऊन आमच्या कामाची पावती दिलेलीच आहे आणि परत आमच्यावर कारवाई करायची असेल दुसरी पावती देईल पक्षाची ती, आणि आम्ही तयार आहे त्याच्यासाठी। कारण ज्या पक्षाला आमची किंमत नाहीये किंवा आमच्या कामाचं मोजमाप करू शकत नाही, चालेल, काही हरकत नाही, काही हरकत नाही। ज्या ठिकाणी चेहरे बघून काम केलं जातं, कामाची पावती ही द्यायची असेल तर आम्हाला काही अडचण नाही।